तर ती न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचावी आणि तिला न्याय मिळावा यासाठी खरं तर हा आजचा विषय निवडलेला आहे. आणि त्या विषयाचं जे मार्गदर्शन करणार आहेत ते माननीय न्यायाधीश उमेशचंद्र मोरे सरांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. व्यासपीठावर बसलेले या बार असोसिएशनचे अध्यक्ष आमचे मित्र प्रशांतजी शिंदे, ज्यांनी हा कार्यक्रम आपल्या मुलीच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित केलेला आहे. तिला खऱ्या अर्थाने शब्दसुमनांची आदरांजली वाहण्याकरता, आणि शब्दापेक्षा कृती महत्त्वाची असं म्हटलं जातं. ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. आणि नुसत्या गप्पा मारण्यापेक्षा प्रत्यक्षात ही व्याख्यानमाला सुरू करून खऱ्या अर्थानं कुठल्याही स्त्रीवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, आणि जर अन्याय झाला तर तिला खऱ्या अर्थाने मदत करण्यासाठी आरतीच्या नावाने एक चांगलं व्यासपीठ निर्माण करणारे तिचे वडील पाटील साहेब, समोर बसलेले आमच्या विधी सेवा प्राधिकरणाच्या वरिष्ठ सन्मान्य सदस्य ॲडव्होकेट राजे पांढरे मॅडम, निवृत्त DYSP आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या 498ची जी कमिटी आहे, ज्याला कुटुंब कल्याण समिती म्हणतात, त्याचे मेंबर मांढरे साहेब, याच समितीचे मेंबर इन्चार्ज प्रिन्सिपल प्राध्यापक हरिवन्मन, निवृत्त इन्कम टॅक्स कमिशनर बुदरगडच्या BDO मॅडम, निवृत्त ॲडिशनल CO साहेब, शाळांची जी संस्था आहे त्याचे सगळे शिक्षक, गुरुजन, आमची विधी सेवा प्राधिकरणाचे ज्यांना वेळ मिळाला ते आलेले सगळे PLV आणि बंधू भगिनींनो, आज खऱ्या अर्थाने एका बापाने आपल्या मुलीला या व्याख्यानमालेच्या स्वरूपात वाहिलेली आदरांजली आहे. गर्दी कमी असणार आहे, मी सरांना म्हटलं होतं. मागं गर्दी खूप आहे पलीकडं चौकामध्ये, इकडेही गर्दी होईल. देश बदल रहा है, नक्कीच इकडेही गर्दी होईल. व्याख्यानमालेची सुरुवात आहे, लोकांपर्यंत हे पोचायला पाहिजे. मला आज विषय दिला आहे की आजच्या या भारतामध्ये महिलांचं स्थान, स्टेटस ऑफ वुमेन इन इंडिया, प्रश्न, क्वेश्चन्स आणि प्रश्नांची सोडवणूक, सोल्युशन टू रिझॉल्व द क्वेश्चन्स. मी फक्त अर्धा तास गप्पा मारणार आहे आणि मग आपण ज्याला इच्छा आहे त्याला प्रश्न उत्तर आपण, मी आणि शिंदेसाहेब आहेत, राजे पांढरे मॅडम आहेत, आपण गप्पा मारू. म्हणजे कायद्याची भाषा क्लिष्ट असते, टेक्निकल असते. ऋग्वेद म्हणजे वैदिक पिरियड जो होता त्याच्यामध्ये मी आता डॉक्टरेट करतो आहे ज्युडिशियल रिफॉर्म्स, इश्यूज अँड चॅलेंजेस, म्हणजे न्यायव्यवस्थेत बदल, आवश्यक मुद्दे आणि आव्हाने. त्याच्यामध्ये हा विषय असताना पूर्वी महिलांचं स्थान वैदिक पिरियडमध्ये अत्यंत चांगलं होतं. आपण इतिहासाला हात घालू आणि मग सध्याची पोझिशन बघूया. सती पद्धत अजिबात नव्हती. अर्ली मॅरेज म्हणजे लहानपणी जी बालविवाह व्हायची ती पद्धत अजिबात नव्हती. प्रत्येकाला हायर एज्युकेशन त्या काळात घ्यायची, त्या काळातलं जे शिक्षण होतं ती घ्यायची परंपरा होती. नंतरच्या वैदिक पिरियडमध्ये कौटिल्य ह्याने मात्र विचार केला की कसल्या परिस्थितीत स्त्रीला जास्त शिकून द्यायचं नाही. गुप्ता पिरियडमध्ये स्त्रीची अवस्था खूप वाईट झाली. मग सती जाणे, सेल्फ इन्क्रिमिनेशन, स्त्रीवर मॉलेस्टेशन, अब्युजिंग सुरू झालं. चाइल्ड मॅरेज, स्त्रीला बळजबरीने प्रॉस्टिट्यूशनचा व्यवसाय करायला लावणे, असे ऑफेन्स सुरू झाले. पण त्या एन्सेंट इंडियामध्ये म्हणजे पूर्वीच्या म्हणजे प्राचीन भारतामध्ये काही अपवाद होते. अशोका आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याने त्याची मुलगी संघमित्राला मात्र शिकून तिला बुद्धिझमचं प्रवक्ता बनवलं. हा अपवाद आहे. तसेच कौसंबी नावाची राणी होती, जयंती नावाची राणी होती, यांनासुद्धा त्या दरबारात प्रतिष्ठित स्थान दिलं गेलं.
परंतु नंतर परंपरा बदलली. पैशाच्या नाण्याला दोन बाजू असतात. परंपरा चांगली पण आहे आणि वाईट आहे. राजे पांढरे मॅडम आता सिनियर वकील आहेत, भारताचे राष्ट्रपती महिला होत आहेत. पण दोन बाजू आहेत, एक आहे छापा आणि एक काटा. त्यातली एक बाजू खूप वाईट आहे, कारण भारतीय महिलांचं सध्याचं स्थान खूप चांगलं आहे असे म्हणता येणार नाही. का म्हणता येणार नाही आहे? यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या ठिकाणी स्त्रीची पूजा होते त्या ठिकाणी देवतासुद्धा रममान होतात. स्वर्गामध्ये सुद्धा स्त्रियांचं साम्राज्य आहे. फूड मिनिस्ट्री अन्नपूर्णा माताकडे, फायनान्स मिनिस्ट्री महालक्ष्मीकडे आहे, गॉड ऑफ एक्सलन्स बुद्धीची मंत्री सरस्वती देवी आहे, डिफेन्स मिनिस्ट्री कालिका माताकडे आहे. तरीसुद्धा 2.9% 2016मध्ये स्त्रियांच्या विरुद्ध अपराधांचं प्रमाण वाढलं गेलं आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो जे NCRB होम मिनिस्टरच्या अंडर स्वायत्त संस्था काम करते, त्यांचा क्राईम रेशो जर आत्ता पाहिला भयानक आहे. छापा आणि काटा. स्त्रीला विनयभंग करायचा, स्त्रीला कुचेष्टा करायची 25% प्रमाणे भारतात. स्त्रीचा सासरच्या लोकांकडून छळ करायचा पैशासाठी, आर्थिक मानसिक, साधारणतः 32% प्रमाण आहे. स्त्रीला किडनॅप करायचं स्वतःच्या लस्टसाठी, स्त्रीला ॲबडक्ट करायचं 19% प्रमाण आहे. 19%. रेपचं प्रमाण भारतामध्ये 2016 म्हणजे 16चा रेशो आहे होम मिनिस्टरचा 11.5% आहे. कुठे मिनिस्ट्री? फूड, फायनान्स, एज्युकेशन. इतका स्त्रीवर अन्याय होतो आहे. आणि स्त्रीकडं बघण्याची मानसिकता जोपर्यंत आपण बनवत नाही तोपर्यंत ही अन्याय आणि अत्याचार होत असतील. त्यामुळं आपल्यापासून ती सुरुवात करणं गरजेचं आहे. आदरणीय नरेंद्र मोदीजी भारताचे पंतप्रधान यांनी पहिल्या सभेमध्ये 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर झेंडा फडकावताना सांगितलं होतं की हर बार मत सोचो कि बच्ची कहाँ गई है, बच्चा कहाँ गए देखो. आपल्याला आईवडिलांना मानसिकता आहे संध्याकाळी 6 वाजल्या मुलगी घरी आली का बघा. आपला मुलगा घरी आला काय बघण्याची मानसिकता नाही. पितृसत्ताक, पुरुषसत्ताक, मोनार्ची, ॲनार्ची वगैरे वगैरे ही मानसिकता बदला असं आदरणीय पंतप्रधान साहेब म्हणतात. कारण स्त्रीकडं बघण्याचा दृष्टिकोन, व्हिजन, ॲटिट्यूड, मेंटॅलिटी बदलणं आपल्यापासून गरजेचं आहे. आणि जेव्हा आपल्या मनात येईल की माझी आई ही स्त्री आहे, मला असं वाटतं त्यावेळी ती मेंटॅलिटी बदलू शकतो. ही अवस्था जो क्राईम रेशो आपण पाहिला तर दुर्दैवाने शोकांतिक आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की भारतामध्ये अनेक कायदे आहेत स्त्रियांसाठी. भारतीय राज्यघटना आपल्या सगळ्यांना माहीत आहे, जो सगळ्या कायद्यांचा स्रोत आहे, सोर्स ऑफ ऑल लॉज. We the people of India having solemnly resolved to constitute India into secular, democratic, republic, socialist, sovereign. याच्यामध्ये जस्टिस, इकॉनॉमिकल, पॉलिटिकल अँड सोशल, लिबर्टी ऑफ थॉट अँड फेथ अँड एक्सप्रेशन, इंटिग्रिटी अँड युनिटी ऑफ इंडिया, ह्याच्यामधला जस्टिस खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते. त्यांनी सांगितलं की सोशल जस्टिस, सामाजिक न्याय हा राज्यघटनेचा आत्मा आहे. आणि जोपर्यंत समाजातील विकर सेक्शन्स म्हणजे स्त्रिया आणि चिल्ड्रन, लहान मुलं, आर्टिकल 14मध्ये इक्वॅलिटी आहे, समानता, इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, कायद्यापुढे सगळे समान आहेत. आर्टिकल 15मध्ये स्पेसिफिक तरतूद आहे की नोबडी शॅल प्रिव्हेंट स्टेट फ्रॉम मेकिंग स्पेशल प्रोव्हिजन फॉर द राईट्स ऑफ द विकर सेक्शन ऑफ द सोसायटी. तरीसुद्धा हा जर रेशो पाहिला आत्ता मी सांगितलेला की ठराविक मिनिटाला स्त्रीवर बलात्कार होतो आहे, ठराविक मिनिटाला स्त्रीवर मॉलेस्टेशन होतं आहे, ठराविक मिनिटाला स्त्रीला गर्भामध्ये खुडून टाकलं जातं आहे. पाटील साहेब मागच्या 1 वर्षापूर्वी याच सभागृहात सगळे डेप्युटी कलेक्टर, सगळे तहसीलदार यांना मी आणि डॉक्टर सैनी साहेब होतो आणि विषय PCPNDT ॲक्ट होता.
डिक्लायनिंग सेक्स रेशो. आदरणीय सैनीसाहेब त्यावेळी इथले कलेक्टर होते, त्यांनी सांगितलं की मोरे साहेब मला लाज वाटतो या जिल्ह्याचा कलेक्टर म्हणून सांगताना. त्यावेळी सेक्स रेशो 893 फक्त होता वेन कम्पेअर टू 1000. आता या वर्षात नक्कीच तो वाढला आहे. त्याच्यापेक्षा करवीरचा सेक्स रेशो खूप कमी होता, जो करवीर पुरोगामी विचारांचा आहे, ज्या करवीरला ताराराणी साहेबांची रियासत होती, ज्या करवीर शाहू महाराजांची परंपरा आहे. 176 वर्षापूर्वी या करवीरमध्ये भारताचे पहिलं सर्वोच्च न्यायालय, पहिलं हायकोर्ट माननीय महादेव गोविंद रानडे साहेब या जुन्या बिल्डिंगला बसत होते. तिथं स्त्रीला गर्भामध्ये अजूनसुद्धा खोडलं जातं. आई मला हे जग बघायचे खूप सुंदर आहे, मला जगू दे, मला बाहेर येऊ दे. परंतु परत एकदा पुरुषसत्ताक पद्धती, वंशाचा दिवा दिवटा ह्या दुर्दैवी परंपरेमुळे, दुर्दैवी कस्टममुळे, ट्रॅडिशनमुळे अजूनसुद्धा मुलीला गर्भात मारलं जातं. हे स्त्रीचं अजूनही स्थान दुर्दैवानं आहे. पण परिस्थिती बदलत चाललेली आहे. पैशाच्या नाण्याला दोन बाजू असतात. कलम 498चा आत्ता मी विचार केला. आत्ता मी सांगितलं दोन्ही सन्माननीय मेंबर समोर बसलेले आहेत. माननीय सर्वोच्च न्यायालयाने राजेश शर्मांच्या न्यायनिर्णयामध्ये अधोरेखित केले की 498च्या केसेसमध्ये खऱ्या केसेस असतात आणि काही खोट्या पण असतात. मग खऱ्या आणि खोट्या कशा केसेस व्हेरीफाय करायच्या, त्याकरता माननीय सर्वोच्च न्यायालयाने 27 जुलैला निर्णय दिला आणि मांढरे साहेबांची कमिटी बसवली. या कमिटीकडे पोलीस स्टेशनकडून आणि न्यायालयाकडून केसेस येतील. भारतातल्या कुठल्याही कोर्टामध्ये 498ची नवीन केस दाखल केली, भारतातल्या कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये 498ची केस नवीन दाखल केली तर त्याचा अधिकार आता या समितीला दिलेला आहे. याचा अर्थ स्त्रियांवर अत्याचार होत नाहीत, अजिबात नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे जिथं अत्याचार आहे, सिरियस इंजुरी आहे, डेथ आहे, तिथं 100% इमिजिएटली पोलीस ॲक्शन घेतील. पण जिथं फॉल्स ॲलिगेशन्स आहेत, फॅब्रिकेटेड स्टोरी आहे, ज्या ननंद मद्रासला आहे, कलकत्त्याला आहे, तिचा ह्या नवरा बायकोच्या वादात काय संबंध नाही आहे, सासू सासरे वेगळे आहेत, त्याचा या वादाशी काय संबंध नाही, लग्न जमवणारी व्यक्ती आहे, त्याचा या वादाशी काय संबंध नाही आहे, अशा व्यक्तींना, लोकांना, नातेवाईकांना इंटँगल म्हणजे त्या खटल्यात बिनकामाचं गोवलं जाऊ नये असं माननीय सर्वोच्च न्यायालयाचं विचार होते. त्याप्रमाणे समिती काम करते. आजच्या घडीला महिलांच्या स्थानाचा विचार केला तर तरुण पिढी सर बिघडत चाललेली आहे. कोल्हापुरातील गेली 2 वर्ष मी या पदावर काम करतो आहे. जिल्ह्याचं सगळं मध्यस्थीचं काम माझ्याकडे आहे. जिल्ह्याच्या मध्यस्थ केंद्राचा मी समन्वयक असतो, विधी सेवा प्राधिकरण सचिव. या सगळ्या समित्यांशी काम करत असताना मी बघतो आहे की 16वं वर्ष धोक्याचं ग बाई. आणि 18-19 वर्षाच्या मुली पळून जाऊन लग्न करतात आणि आईवडिलांना फोन करतात, आई मी लग्न केलं, बाबा मी लग्न केलं. एखाद्या मराठी सिनेमाचा इतका परिणाम, आता कुठला सिनेमा मी भाषणात सांगू शकत नाही, पत्रकार लोकमतचे बसलेत, तो काय समोरच बसलेत. ही 16 वर्षी महाराजांनी काय केलं, माऊलींनी काय केलं, हा विचार आपल्या मुलांनी करणं गरजेचं आहे. आणि मग महिला सक्षम कशा होतील? महिलांनी ह्या वयामध्ये, अरे ऋचा पुजारी कुठली आहे? कोल्हापूरची आहे. अनुजा पाटील कुठली आहे? कोल्हापूरची आहे. रेश्मा माने कुठली आहे? कोल्हापूरची आहे. राही सरनोबत कुठली आहे? कोल्हापूरची आहे. टॉपमोस्ट आहेत ना 4 नावं, खूप आहेत अजून 4 टॉपमोस्ट नावं आहेत. मग मी का बनू शकत नाही? त्यामुळं विद्या विनयन शोभते आणि विनाशकाले विपरीत बुद्धी, या 2 प्रकारच्या विद्यार्थिनींनी या तारुण्याच्या उंबरट्यावर हे सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. मग अशावेळी आपण अबला का सबला, मग आपल्या स्वभावाचा, आपल्या परिस्थितीचा फायदा कुठलाही पुरुष घेणार नाही याची दक्षतासुद्धा घेणं गरजेचं आहे. मग काय गरज आहे निर्भया पथकाची? आवश्यकता नाही आहे. निर्भयाच्या खटल्यानंतर भारतामध्ये
कायद्यात आमूलाग्र बदल झाला. बंधूंनो भगिनींनो, 354चा पूर्वीपासून कायदा आहे, 504 509 पूर्वीपासून कायदा आहे. राज्यघटनेत तुम्हाला सगळं मी सांगितले. 17 ते 18 21 कायदे महत्त्वाचे आहेत जे महिलांच्या हक्काबद्दल आहे. मग पेमेंट ऑफ वेजेस आहे, बोनस ॲक्ट आहे, ग्रॅज्युटी ॲक्ट आहे, मेंटेनन्स आहे, 125 आहे. या किचकट कायद्यामध्ये मला तुम्हाला न्यायची गरज नाही आहे. परंतु हा सगळा विचार करत असताना निर्भयामध्ये खूप मोठा बदल झाला आणि स्त्रीचा पाठलाग करणं, स्त्रीची छेड काढणं, याला गंभीर पनिशमेंट निर्भयाच्या कायद्यानुसार देण्यात आली. त्याच्यामध्ये वायोजिमचा जो प्रकार आहे त्याच्याकरता 5 वर्ष शिक्षा याच्यामध्ये देण्यात आली. सध्याचं युग सायबरचं आहे, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा या 3 गरजा आहेत, तर माझ्या मते 5 आहेत. एक व्हॉट्सॲप आणि फेसबुक. आणि ह्याच्यामुळं सुद्धा आपण किती ॲडिक्ट होतो आहे. म्हणजे आता काय, मला जज असल्यामुळं सगळं तोलून मोलून बोलावं लागतं आहे. हे आता आपल्याला सगळं माहिती आहे. डाटा चोरी बघताय पेपरला, कुणी केली डाटा चोरी, काय झाली, मी आय कॉन्ट कॉमेंट. तर ह्याकरता आपण त्याचा विचार करायला पाहिजे. आणि फेसबुकचा आणि व्हॉट्सॲपचा दुरुपयोग केला जातो. आणि वायोजिममध्ये स्त्रीला पाठलाग केला जातो. पाठलाग करणं म्हणजे चेजिंग, फिजिकली चेजिंग नाही आहे, त्याला स्टॉकिंग नावाची कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये इंटरनेटवर महिलेचा पाठलाग करणं, अशा प्रकारचे व्हाईट कॉलर क्राईम, पांढरपेशी गुन्हे मांढरसाहेब समोर बसलेले आहेत, करण्याची प्रवृत्ती लोकांच्यात, तरुण मुलांच्यात वाढत आहे. अशावेळी आपण ह्या जाळ्याला फिशिंग म्हणतात, त्याला नायजेरियन फ्रॉडच आहे एक प्रकारचा. आणि ह्या जाळ्यात मुलींना ओढलं जातं. मग फेसबुक प्रेम, फेसबुक लव्ह स्टोरी. परवा तुम्ही आता तोडकर मॅडम बसलेत आमच्या इथं, आणि फेसबुकवरून लव्ह स्टोरी जमली, प्रेम झालं. आणि माझ्याकडे ते मॅटर, नंतर दोघांचा वाद झाला, नंतर आम्ही कॉम्प्रोमाइज केलं, परत आता दोघांचा त्या परवा वाद झाला. आणि तो चोर आहे म्हणून समज त्याला, मी तो अट्टल चोर आहे. लोणावळाजवळ त्याचं गाव आहे, नाव सांगता येणार नाही, नाव सांगू नये मॅटर्समध्ये. मग हे विचार करणं मुलींनीसुद्धा गरजेचं आहे. जर सक्षम खऱ्या अर्थाने बनायचं असेल तर हे शरीर माझं आहे, माझं शरीर दुसरं कोणाचं नाही. आपण जर प्रामाणिकपणे हे 17, 18, 19, 20, 21, 22, 23 वय करिअर करण्यासाठी दिलं तर मला असं वाटतं की दुसऱ्याची नजर आपल्यावर पडणार नाही. आपण प्रामाणिकपणे आपल्या आईवडिलांचं स्वप्न, कारण खऱ्या अर्थाने आईवडील हे संस्कारक्षम विद्यापीठ असतात. मेसनचं, कुंभाराचं काम, गवंड्याचं काम आईवडील शिक्षक करत असतात. मग कधी त्या पात्राला त्या आकारात द्यायचं, न्यायाधीश करतात, वकील करतात, इंजिनियर करतात, डॉक्टर करतात, आमदार करतात, खासदार करतात. तर ही सगळी परंपरा आपण बाजूला टाकून कुठंतरी आपला पाय घसरतो आणि मग विनाशकाले विपरीत बुद्धी होते. आणि मग पर्यायाने आमच्याकडे अशा मॅटर्स येतात. आणि दुर्दैवाने पुरुष म्हणतो 2.5 लाख रुपये देतो साहेब, मिटवून टाका. 3 लाख रुपये देतो, मिटवून टाका. ही त्या मुलीची किंमत आहे का? 2-2.5 लाख रुपये मुलीची किंमत आहे. पेनातील रिफिल असते 5 रुपयाचं, यूज अँड थ्रो पेन, आपल्याला माहिती आहे. अशी अवस्था घाई गडबडीत निर्णय केल्यामुळे होते. याकरता या सर्व गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. अनेक विषय बोलण्यासारखे, पण सर्वात महत्त्वाचा विषय ज्याचे 2-3 कायदे सध्याच्या काळामध्ये, कामाच्या ठिकाणी लैंगिक छल नावाचा 2010 साली कायदा आला. बेसिकली माननीय सर्वोच्च न्यायालयाने खूप पूर्वी विशाखाच्या केसमध्ये सर्व एज्युकेशन इन्स्टिट्यूटला, सर्व शासन व्यवस्थेला, सर्व इंडस्ट्रीला आदेश दिले होते की ज्या ठिकाणी स्त्री काम करते, ज्या ठिकाणी विद्यार्थी जी मुलगी आहे शिकते, त्या ठिकाणी हा कायदा ह्याची समिती असणं गरजेचं आहे. मला वाटतं पाटील सरांची तर समिती असेल, कंपल्सरी आहे. पण दुर्दैवाने कामाच्या ठिकाणीसुद्धा लैंगिक छळ करण्याची परंपरा, पद्धत, प्रमाण खूप वाढलेलं आहे. मला सांगावंसं वाटतं. विशाखा नावाच्या ह्या केसमध्ये 50 वर्षाची समाजसेविका भवानी देवी हिच्यावर दुर्दैवाने गँगरेप केला वरिष्ठ जातीच्या लोकांनी. तिचं काय कारण होतं? तिने त्या भागामध्ये
बालविवाह रोखले. राजस्थानमध्ये ही घटना घडली. त्यानंतर आरोपी सुटले गेले. सगळ्या लोकांनी येऊन NGOनी आणि ह्या व्यक्तीने माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये चे दार ठोठवले आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने सेक्शुअल असॉल्ट आणि हॅरॅसमेंटवर एक नवीन कायदा तयार केला. माननीय सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय हे लॉ ऑफ लँड असतात, म्हणजे खालील निर्णय खालील न्यायालयांना बंधनकारक असतात. आर्टिकल 141 राज्यघटनेच्या. कुठल्याही स्त्रीकडं बघून गेच्चर करणे, खून करणे, कटाक्ष मारणे हा ऑफेन्स. कुठल्याही स्त्रीला अनैतिक वाटेल असं कृत्य करणे बिहेवियर. कुठल्याही स्त्रीला अश्लील शब्द वापरणे वर्ड्स. कुठल्याही स्त्रीकडे अनैतिक गोष्टीची मागणी करणे, या सगळ्यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने गाईडलाईन तयार केली. ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की इट इज अ ड्युटी ऑफ द एम्प्लॉयर टू इन्क्लूड अ रूल इन द कंपनी कोड रिगार्डिंग प्रिव्हेंटिंग सेक्शुअल हॅरासमेंट. प्रत्येक एम्प्लॉयरने कामाच्या ठिकाणी कोड ऑफ कंडक्ट तयार करायचा, समिती तयार करायची आणि प्रत्येक ठिकाणी त्या समितीची 2/3 महिला सभासद असतील. विशाखा गाईडलाईनचा हा कायदा आहे. साध्या भाषेमध्ये कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ. याच्यामध्ये सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस रूलमध्ये ज्या ठिकाणी सरकारी कर्मचारी असतात त्यांच्याविरुद्ध सुद्धा कारवाई व्हावी म्हणून त्याच्या कायद्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आला. हा कायदा 2010 साली केंद्र सरकारने पास केला. त्या कायद्याचं नाव आहे दी प्रोटेक्शन ऑफ वुमेन अगेन्स्ट सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑर ऑफ वर्क प्लेस बिल 2010, म्हणजे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ. भारताच्या कायद्यामध्ये स्त्रियांबद्दल मगाशी मी सांगितलं सर्वात मोठा बदल हा निर्भयाच्या केसमध्ये झाला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दिल्लीमध्ये निर्भया नावाची मुलगी फिजिओथेरपीचा कोर्स करत होती, इंटर्नशिप करत होती. तिच्यावर दुर्दैवाने गँगरेप झाला चालत्या बसमध्ये. ब्रुटली ती सिंगापूरला तिला ॲडमिट केलं आणि त्या केसवर आत्ता बोलायला काही हरकत नाही कारण निकाल लागलेला आहे. आणि दुर्दैवाने ती मरण पावली. त्याच्यानंतर माननीय जस्टिस वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने कमिशन बसवलं की मुलींच्यावर अशा प्रकारचे हल्ले, ॲसिड अटॅक. आपल्याला माहिती आहे एकतर्फी प्रेमातून परवा नागपूरला कंटिन्यू 2 महिन्यामध्ये 3 मुलींना मारण्यात आलं. हे महिलांचं स्थान पुरुषांच्यामुळं दुर्दैवाने प्रत्यक्ष आपल्याला बघायला मिळतं आहे. याला कोण जबाबदार आहे? जस्टिस वर्मा साहेबांनी अभ्यास करून काय सजेशन सुचवले आणि आमूलाग्र बदल कायद्यामध्ये झाला. का नॉन बेलेबल म्हणजे ज्याला जामीन मिळणार नाही असा ॲसिड अटॅक करता नवीन कलम घालण्यात आलं. कलम 326B अटेम्प्ट टू ॲसिड अटॅक. कलम 354A म्हणजे 354 आउटरीचिंग मॉडेस्ट ऑफ वुमेन. KPS सिंग गिल नावाचे पोलीस महासंचालक होते. त्यांनी एका स्त्रीचा विनयभंग केला. रुपन देवल बजाज अत्यंत लँडमार्क केस आहे. त्याच्यामध्ये हा 354 कायद्याचा उहापोह केला आहे. स्त्रीचा विनयभंग करणे. या 354मध्ये A नावाचं कलम ॲड करण्यात आलं ज्याच्यामध्ये सेक्शुअल हॅरॅसमेंट लैंगिक छळ नावाचा कायदा केला. त्याकरता 1 वर्ष शिक्षा आहे. 354B मध्ये स्त्रीला डिसरोप करणे म्हणजे वस्त्र रिमूव्ह करणे याकरता 7 वर्षासारखी गंभीर शिक्षा आहे. 354C मध्ये स्त्रीला सतत पाहणे, तिची इमेज कॅप्चर करणे, प्रायव्हेट ठिकाणी कार्यक्रम चालू आहे आणि परवानगीशिवाय एखाद्या स्त्रीचा फोटो घेणे हे सुद्धा गंभीर अपराध आहे. कारण स्त्रीला स्वतःची आयडेंटिटी आहे. भारतामध्ये लोकशाही जरी असतील, भारतामध्ये फंडामेंटल राईट जरी असतील तरी तुमचे मूलभूत अधिकार जपताना दुसऱ्यांच्या राईट टू प्रायव्हसीवर इन्व्हेजन, अतिक्रमण न करून देणे हा तुमच्या फंडामेंटल ड्युटीचा भाग आहे. मी रिपीट करतो की एक पैशाची बाजू आहे मूलभूत अधिकार. मला भाषण करायचा अधिकार आहे, मला इथं भाषण करायला बोलवलं, मला भाषण करायचा अधिकार आहे, गाणं गायचा अधिकार आहे, परंतु मला कुणाचाही फोटो काढायचा अधिकार नाही आहे.
कारण इट इज अ राईट टू प्रायव्हसी. आणि स्त्रीच्या बाबतीत स्पेसिफिक एक कायद्यात तरतूद आहे, सायबर कायद्यामध्ये पण आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000, माहितीचा कायदा, माहिती तंत्रज्ञान कायदा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2008, त्याच्यामध्ये अमेंडमेंट झाली. 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे, 2 कोटीपर्यंत दंड आहे. मला कायद्याच्या क्लिष्ट भाषेत सांगायचं नाही, कारण महिलांचंच फक्त आपण कायद्यावर आज बोलणार आहोत. तर हे खूप महत्त्वाचं आहे. तर हे तुमच्या माध्यमातून सगळीकडे जायला पाहिजे की महिलांबद्दल एवढे कडक कायदे आहेत. आणि मग प्रश्न आता आहे, तरी पण स्त्रियांवर अन्याय होतो. मला विषय तुम्ही दिला आहे ना ज्योती मॅडम यांनी, प्रश्न आणि सोडवणूक. आम्ही आहे सोडवायला प्रश्न. कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या महिलांसाठी आमचं विधी सेवा प्राधिकरण समर्थ आहे 100%. 24 तासामध्ये आम्ही वकील देतो. स्त्रीला, कुठल्याही स्त्रीला जात पात संबंध नाही, ती स्त्री आहे इज सफिशियंट फॉर अस. दुर्दैवाने अशावेळी जर काय अन्याय झाला तर खूप आम्हाला अडचणी येतात. त्या अडचणी मी सांगू शकत नाही, पण त्या सगळ्या अडचणीवर पुरून आम्ही, म्हणजे भालकर मॅडमला माहिती आहे सगळ्यांना, भाषणात मी कुठल्या डिपार्टमेंट मला टीका करायची नाही आहे, मला मर्यादा आहेत. पण त्या अडचणींना पुरून आम्ही त्या स्त्रीला न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. मग रेपचं केस असो, संबंधित डिपार्टमेंट ॲक्शन घेत नाही. DV ॲक्टची केस असो, संबंधित डिपार्टमेंट ॲक्शन घेत नाही. पण आमची यंत्रणा, पॅरालिगल व्हॉलेंटियरची माझी 50 लोकांची टीम आहे. राजे पांढरे मॅडम, आम्ही सगळे एकत्र काम करतो. मांढरे साहेब आहेत, वनमोरे साहेब आहेत, तोडकर मॅडम आहेत, निंबाळकर मॅडम आहेत, हरणे मॅडम आहेत, माझा स्टाफ, सगळे लोक रात्रंदिवस आम्ही ह्या विषयावर, कोरगावकर मॅडम आहेत, काम करतो आहे. आणि जी व्यक्ती आमच्याकडे येते, म्हणजे ह्याच्यामध्ये पोलीस ऑफिसर पण आहेत बरं का, म्हणजे माझा नवरा मला सांभाळत नाही आहे ह्याकरता पोलीस ऑफिसर पण महिला येते. ह्याकरता आमचं ऑफिस उघडं आहे आणि तरच महिला सबल होईल. 24 तासात वकील देतो आम्ही. 100 महिला कोल्हापूरच्या नांदायला गेलेत वर्षभरात, 100. सगळ्या जातीच्या, पातीच्या, धर्माचे, इंटर रिलिजन एक कपल आहे, त्यांचंसुद्धा आम्ही कॉम्प्रोमाइज केलं. आमची टीम आहे मेडिएशन करणारी, त्यांना काउन्सिलिंगचं ट्रेनिंग दिलेलं आहे. मेडिएशन करत असताना तुम्ही सगळ्यांना मेसेज द्या, जे आता 200-150 लोकांसमोर बसलेत माझ्या, की आम्ही विशेष कौशल्य घेऊन मध्यस्थी करतो. फक्त नवरा बायकोच्या नात्यात नाही, दिवाणी केसेसमध्ये पण करतो, जेणेकरून कोर्टाची पायरी, शिंदेसाहेबां माझे मित्रच आहेत, त्यांचाही आम्हाला सपोर्ट आहे बारचा, कारण नवरा बायकोच्या नात्यामध्ये कॉम्प्रोमाइज होणं गरजेचं आहे. आणि वकिलांचा खूप सपोर्ट आहे आम्हाला, की साहेब हे मॅट्रिमोनियल मॅटर असेल तर वी विल सपोर्ट यू. आम्हाला काही इंटरेस्ट नाही त्यांचं मिटावं ही अपेक्षा आहे. कारण नवरा बायकोंच्या नात्यामध्ये मुलाची फेरपकड, बिनकामाची फरफड होत असते. आणि मध्यस्थीमध्ये 100 महिला आणि त्यांचे पती आता सुखात नांदत आहेत. लक्षात घ्या, त्याच्यामुळं पैसे वाचले, 1 रुपये खर्च नाही आमच्याकडं. मी रिपीट करतो, वेळ वाचला, टाईम वाचला. हे तिन्ही काय आहेत? व्हॅल्युएबल आहेत. व्हॅल्युएबल एनर्जी, शक्ती, व्हॅल्युएबल टाईम, वेळ, आणि व्हॅल्युएबल मनी. आणि चौथी एक गोष्ट आहे रिलेशन्स, नातं. काहीच नाही तर एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, आणि कोर्टात गेल्यावर एकमेकाचे पाय ओढू अवघे धरू कुपंत. मग इगोच असतात ना, तू माझ्या विरुद्ध 498 केलीस, तू कोर्टामध्ये खोटं सांगितलेस बॉक्समध्ये. नवऱ्याचा इगो अजून, बरं का, नवऱ्याचा इगो अजून बर्न होत नाही, अजूनही तशी परंपरा आपल्याकडे आहे. पण आमच्याकडं इगो संपून जातात, बर्न, सगळे इगो जळून जातात. काउन्सिलिंग केलं जातं, नवरा बायकोच्या नात्याचं महत्त्व सांगितलं जातं, दोघांमध्ये अंडरलाईन इंटरेस्ट काय आहेत, हे आयुष्य किती महत्त्वाचं आहे, आपलं मूलबळ किती महत्त्वाचं आहे. आणि मग त्यांना मोठमोठी उदाहरणं दिली जातात. मुस्लिम असेल तर कुराणाचं उदाहरण देतो आम्ही, हिंदू असेल तर गीतेतलं उदाहरण देतो. मध्यस्थी करत असताना सगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या, सगळ्या प्रकारच्या आयडिया, सगळ्या प्रकारच्या इमेजेस, सगळ्या प्रकारचं विजन, सगळ्या प्रकारच्या उदाहरणं देऊन आम्ही दोघांचा सामोपचाराने वाद मिटवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून 100 मुली वर्षभरात सुखाने नांदतात, कुठल्याही प्रकारची तक्रार नाही आहे. हे शक्य होऊ शकतं केवळ त्या लोकांनी आमची, म्हणजे विधी सेवा प्राधिकरणची पायरी चढली म्हणून. अन्यथा जर
कुणाच्या तरी सांगण्यावरून, कारण माझा अनुभव असा आहे, अजून 5 मिनटं बोलू शकतो ना, माझा अनुभव असा आहे की नवरा बायकोच्या नाद्यामध्ये जी महिलाला अबला करायचं काम आहे ना, ही महिलाच करते. मी जबाबदारीने बोलतो आहे. मग ती महिला कोण आहे? मुलाची आई किंवा मुलीची आई. मग ती महिला कोण आहे? ननंद. मोस्टली मला अनुभव आहे न नांदणारी ननंद. 2 वर्ष मी या पदाचा काम करतो आहे. हे असं का? मग ह्याकरता आत्तापासूनच आम्ही, तुम्ही म्हणताल आता हे भाषण करायचं साहेब आले काय सांगणार आहेत, मी तर कायद्याला स्पर्श केला नाही, सिम्पल सांगितले. मग आम्ही काय करणार आहे बघा. आता मी कोल्हापुरात 6 शाळेमध्ये, सध्या तर मी 6 शाळा निवडल्या आहेत, लीगल लिटरसी क्लब सुरू केला आहे. त्याचं उद्घाटन आम्ही करतो आहे. आता 60,000 रुपये त्यांना आम्ही मदत केली. फर्निचर आम्ही देतो आहे, कॉम्प्युटर आम्ही देतो आहे, कायद्याची पुस्तक देतो आहे आम्ही. मुलं कोण आहेत वाचणारी? 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी. बघा हे आमचं विजन आहे. 5वीपासून त्याला कळायला पाहिजे संसार, वाद. 6वी 7वी 8वी हे सगळ्या गोष्टी त्याला समजायला पाहिजे. डाव्या बाजूने चालणं, टेबल सीट चालणं, कानात बाळी घेऊन ड्रायव्हिंग करणं, लायसन्स नसणं. 16व्या वर्षी मुलगा मर्डर करतो, ब्रुटली बाईला मारतो बिचारीला. ह्याकरता त्यांना माहितीच नाही. त्यांना इतिहास माहीत आहे, भूगोल माहीत आहे, फिजिक्स माहीत आहे, केमिस्ट्री माहिती आहे, बायोलॉजी माहीत आहे, अँथ्रोपॉलॉजी माहिती आहे, सोशॉलॉजी माहीत आहे, सिविक माहीत आहे, वगैरे वगैरे वगैरे. पण त्यांना कायदाही माहीत असणं अपेक्षा आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे त्यांना साक्षरतेपेक्षा कायद्याचं साक्षरता करा. आणि आम्ही 6 शाळांचं शिंदेसाहेबांना घेऊनच उद्घाटन करणार आहे, माननीय जिल्हा न्यायाधीश, आमचे सगळे मेंबर्स. आणि ह्या 6 शाळा मी निवडल्या आहेत. काही दिवसांनी सगळ्या शाळेपर्यंत आम्ही पोहोचू. विषय काय आमचे असणार आहेत? परत हाच, महिलांचं सबलीकरण, महिलांवरील अत्याचार, सायबर क्राईम. कारण मुलं बिघडत चाललेत. अश्लील वेबसाईट्स, अश्लील व्हिडिओ, पॉर्नोग्राफिक साईट्स बघतात मुलं मोबाईलच्या माध्यमातून. मग अशा वेबसाईट कशा ब्लॉक करता येतील? अशा वेबसाईट बघितलं मग काय नुकसान होतं? आता आपण बघितलं नाही, आता मध्ये फॅड निघालं होतं, स्पेसिफिक गेम आली होती, त्याच्यामुळे सुसायडल टेंडन्सी वाढली होती मुलांच्यात. हे सुद्धा खूप धोकादायक आहे. अशी वेगवेगळे कायद्यांची पुस्तकं आम्ही मार्केटमधून मागवून तयार करून त्यांना आम्ही देत आहोत. पुढच्या महिन्यात 6च्या 6 उद्घाटन आम्ही एप्रिलला घेत आहोत. आणि खऱ्या अर्थानं आम्ही कायद्याच्या साक्षरतेची चळवळ ह्या मुलांपर्यंत घेणार आहे. ह्याच्यामध्ये कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ आला, पण सर्वात महत्त्वाचं की मुलगा आणि मुलगी ह्यांचं हे शिक्षणाचं वय आहे, त्याच्याबद्दल विशिष्ट माहिती असणारी पुस्तकं आम्ही त्यांना देणार आहोत. जेणेकरून आपण बघतो आता 17व्या 18व्या वर्षी मुलं लग्न करतात आणि सांगतात की मी पप्पा मम्मी लग्न केलं आहे. म्हणजे रक्तामासाचा गोळा, लहानपणापासून त्याला सगळं आईवडील, म्हणजे एक चिक्कू आणला तर आपण त्यातला एक भाग आपल्याच ठेवत नाही, मुलाला देणार. अशी प्रत्येक आईवडील असेच असतात. आणि तो एकदम फोन करतो, सॉरी पप्पा मी लग्न केलं आहे. तर मी लग्न करण्याच्या विरोधात नाही आहे, मी रिपीट करतो, आय एम नॉट अगेन्स्ट. हे वय तुमचं करिअर करण्याचं आहे. पण कोल्हापुरात ही तरुण पिढी खऱ्या अर्थाने बिघडायला लागलेली आहे असं मला जबाबदारीने म्हणावंसं वाटतं. म्हणून त्यांना कुठंतरी नवीन पिढीला बिघडू नये म्हणून सांगणं, कळवणं गरजेचं आहे. अजून गंभीर गोष्टी मी बघितल्यात. मला विषयाचं विषयांतर करायचं नाही, कारण आरती पाटील स्मृती व्याख्यानमाला आहे. पण नको त्या गोष्टी 10वीतली मुलं, 11वीतली मुलं, 12वीतली मुलं दुर्दैवाने करत आहेत. आणि हे वय त्यांचं नाही आहे. म्हणून खूप छोटं काम आहे, खूप छोट्या पदावर आहे आम्ही. विधी सेवा प्राधिकरण म्हणजे काय, आम्ही जिल्ह्याचं काय ॲपलेट करू शकत नाही. पण आमची टीम आहे, पॅरालिगल व्हॉलेंटियर आमचे वकील आहेत. आणि आम्ही साक्षरतेचं मात्र मुलांना कान धरायचं काम करू शकतो प्रत्येक शाळेत जाऊन. आणि खऱ्या अर्थाने ही पिढी बिघडू नये. कारण 24 तास आईवडील लक्ष ठेवू शकत नाही, तो परत आईवडिलांना दोष दिला जातो. कारण हे खूप महत्त्वाचं आहे. कॉलेजच्या ठिकाणी मुलींची छेड काढणं, शाळेमध्ये मुलींची छेड काढणं. 10वीतल्या मुलांनी परवा आमच्या तालुक्यात मर्डर केला, हॉस्टेलमध्ये, माळशिरस तालुक्यामध्ये. 10वीतली मुलं, किती वय? 16 वर्ष. मग त्यांना ह्या गोष्टीचे आयुष्य, एकुलता एक मुलगा होता तो, संपलं त्याचं आयुष्य. तर या सगळ्या गोष्टी लगेच बदलणार नाही आहेत. पण आजची व्याख्यानमाला जी सुरू केली आहे, एका बापाने आपल्या मुलीच्या चिरंतर स्मृतीप्रित्यर्थ अशा व्याख्यानमालेच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्याचं, अंधारातून उजेडात न्यायचं, असत्यातून सत्याची कास धरण्याकरता, प्रकाशाची वाट धरण्याकरता, ज्ञानाची कास धरण्याकरता
एक चांगल्या प्रकारची ज्ञानज्योत तेवत करण्यात ठेवण्याचं काम आरती पाटील नावाचं जे साहेबांची मुलगी होती तिच्या नावाने यांनी जे ट्रस्ट उभा केला आहे त्याकरता आपण एकदा टाळ्या वाजवून त्यांना सपोर्ट करूया की एका बापाने आपल्या मुलीसाठी हे केलेलं कार्य सगळ्या बापांनी, सगळ्या मुलांनी, सगळ्या बहिणींनी, सगळ्या आयांनी आपल्याला हे पुढं न्यायचं आहे, जेणेकरून प्रत्येक ठिकाणी मुलींनी आपल्या स्वतःच्या पाया उभं राहायला पाहिजे. एक डिपेंडंट राहू नका. सॉरी मी सांगताना म्हणजे काही जुन्या लोकांना आवडणार नाही आहे, पण मी नवऱ्याशिवाय जगूच शकत नाही आहे, माझा नवरा सांगेल तेच सर्वस्व आहे, मी भांडणं लावायला आलो नाही, मिसेसला विचारून आलो आहे माझ्या. पण काही लोकांची मानसिकता नाही 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 तुझं माझं जेव्हा जमत नाही तेव्हा आपलं आयुष्य पर्याय खूप असतात, आपण पर्याय त्यातून काढू शकतो. आपलं आयुष्य खूप महत्त्वाचं आहे. 21-22 वर्षी आपलं लग्न झालं तर 21-22 वर्षापर्यंत बापाने तळ हातातल्या फोडाप्रमाणे तिला वाढवलेलं असतं. म्हणून मुलांना सांगायची गरज नाही आहे, पण मुलींना माझी सांगायची एकच विनंती आहे, प्रत्येक वेळी 10 विचार करा. हे आयुष्य परत मिळत नाही आहे, त्याचा समर्पक वापर म्हणजे संसार खूप महत्त्वाचा आहे, मी सॉरी म्हणतो, पण संसाराशिवाय सगळं काय असंही नाही आहे. मी विचार करून बोलतो आहे मी, कारण 2 वर्षात मी हे कॉम्प्रोमाइज करत असताना मला आजच सकाळी असा अनुभव आला की केवळ आईचं ऐकायचं म्हणून मुलगा कॉम्प्रोमाइज करत नव्हता. मॅडम आलेत मला वाटतं आमच्या DLSAच्या 5:30 वाजता मी शेवटची सही केली. मुलीचं नाव सांगतो, आडनाव सांगत नाही, नावं सांगू नये. योगिता नावाची मुलगी आहे, खूप नवऱ्यावर प्रेम, नवऱ्याचं बायको खूप प्रेम, 14,000 पगार आहे. मला साहेब म्हणला हिला मी सेल टॅक्स इन्स्पेक्टर करणार, रात्रंदिवस कष्ट करणार, पण थर्ड पार्टी इंटरेस्ट म्हणजे दोघांच्या संसारात कबाब में हड्डी म्हणतो ना आपण, तिसरं कोण असलं ओळखून घ्या आता तुम्ही. मग त्या तिसऱ्या व्यक्तीला आम्ही काउन्सिलिंग केलं. 5:30 वाजता ते मिटलं. मला सरांनी 6 वाजता या म्हणून सांगितलं होतं. 5:30ला मी त्याच्यावर सही केली त्यांच्या करारावर, आणि खऱ्या अर्थाने ती आरतीला श्रद्धांजली असं मला वाटतं. तर अशा अनेक आरती आहेत, आपल्याला त्यांना सबळ करण्यासाठी काम करायचं आहे. अर्धा-पाऊण तास सफिशियंट आहे, त्याच्यापेक्षा जास्त ऐकण्याची कोणाचीच कॅपॅसिटी नसते. आणि कायद्याच्या कुठल्या भाषेत बोलण्यापेक्षा तुमच्याशी मी गप्पा मारायला आलो होतो. अनेक विषयावर आम्ही काम करतो आहे, पण मोस्टली महिला, लहान मुले, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, अपंग, पुनर्वसन बाधित, भूकंपग्रस्त या सगळ्या लोकांना आणि ओपन कॅटेगरीचे 2 लाखपर्यंत उत्पन्न यांना भारतातलं प्रत्येक विधी सेवा प्राधिकरण मोफत वकील देतं. कुठल्याही प्रकारचे पैसे द्यावा लागत नाहीत. वकिलांचा सगळा खर्च विधी सेवा प्राधिकरण करतं. लाखो रुपये फंड्स माननीय उच्च न्यायालयाने, माननीय सर्वोच्च न्यायालयाने याकरता दिलेले आहेत. मी रिपीट करून सांगतो. त्यामुळं ज्यांच्यावर म्हणजे असं म्हणलं तर मॅडमने माझं वाक्य सांगितलं तुम्हाला, शहाण्याने कोर्टाची पायरी, अन्याय होत असेल तर शहाण्याने कोर्टाची पायरी चढावी. अन्याय होत असेल तर विधी सेवा प्राधिकरण, आमचे वकील त्याला सहकार्य करायला तयार आहेत. जाता एवढं सांगायचं आहे की पाटील सर, आपण जो हा उपक्रम आरंभला आहे, आपले जे जवळची स्नेही लोक आहेत सगळे आलेत आज, आणि मला गॅरंटी आहे की वरचा हॉलसुद्धा, शाहू स्मारकला 2 हॉल आहेत, वरचा हॉलसुद्धा भविष्यात हे आपल्याला LED स्क्रीन बाहेर लावावं लागेल. इतकी मोठी ही व्याख्यान मला सुरू होईल, कारण थेंबे थेंबे तळे साचे सुरुवात आहे. मी नेहमी सांगतो की नथिंग इज इम्पॉसिबल इन अ लाईफ इफ यू ट्राय ॲट द बेस्ट. सक्सेस ऑलवेज कम विथ डेडलाईन आणि वर्क फॉर प्लॅन फॉर वर्क असं काम असल्यानंतर काहीही अशक्य नाही. पुन्हा एकदा मला म्हणजे ॲक्च्युली व्याख्यानमालेला मला माझ्यासारख्या न्यायाधीशाला मी आमच्या साहेबांना म्हटलं मी चाललो आहे, चांगलं आहे म्हणले, इट्स गुड कॉज, कारण महिलांच्यावर मी काम करतो आहे, विक्टीमवर मी काम करतो आहे. मनोधर्या योजनेचा मी सेक्रेटरी जिल्ह्याचा आता नवीन नियमानुसार माननीय जिल्हा न्यायाधीश 498चा मी समन्वयक आहे. म्हणजे माझ्याशी संवित सगळे विषय असल्यामुळं त्यांनी मला बोलवलं असेल असं वाटतं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.